कर, परत थोडा कर. नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पुन्हा एकदा मी जातो आहे माझ्या बाईकने माझ्या गावी दापोलीला. आणि आता मध्येच जाण्याचं कारण हे की आमच्या देवीची जत्रा म्हणजेच गोंधळ आहे. आमच्या देवीचा गोंधळ आहे. हा गोंधळ दर 3 वर्षाने असतो. तर त्या देवीच्या गोंधळासाठी मी माझ्या गावी जातो आहे म्हणजे दापोलीला. तर चला, आता मी आहे JNPTच्या या रोडवरती. आई शपथ, मी आता निघालो आहे किती वाजता माहिती आहे? मी हा बघा गाडीवाला बघा बाबा काय करतोयस. मी 12 वाजता घरातून निघालो, 1 वाजता आता JNPTच्या रोडला लागलो आहे. आई शपथ, मुंबईला एवढी ट्रॅफिक होती ना, एवढी ट्रॅफिक. आणि या 1 वाजता आणि 12 वाजताच्या गरमीमध्ये ही चिलखतं घालून मी उन्हातून गाडी चालवतो आहे. आतून पूर्ण भिजलो आहे मी. असं वाटतं सकाळी जो आपले राईड असते ना 5ला 6ला आपण निघतो तीच बेटर आहे. हे असं कधी दुपारचं जायला नाही पाहिजे. पण काय करणार, कामावरून हाफडे वगैरे घेऊन आता मी निघतो आहे. तर ठीक आहे, चला. तर आता मग आपला हा सफर चालू होतो आहे मुंबई ते दापोलीचा. तर चलो, हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मी ही मुंबई ते दापोली ही जर्नी आणि मी गावी गेल्यानंतर जो गोंधळ असणार आहे ते तिथे जे काय असणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये दाखवेन. तर ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आता आपण हा राईड घेतलेला आहे मुंबई गोवा हायवेच्या दिशेने. टिक 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 शिवसागर गोवा पेन. आत्ताच गोवा जाऊन आलो यार, 1 नंबर. तर तुम्ही सिरीज बघितली नसेल ना माझी मुंबई टू गोवा वाया कोकण दर्शन, खरंच खूप भारी झालं आहे. आणि असं वाटत होतं की एकदा गेल्यानंतर आहे ना म्हणजे आता यायचं मनच नव्हता करत. खूप भारी होती. तर तुम्हालासुद्धा मुंबई टू गोवा प्रवास करायचा असेल आणि त्या दरम्यान जर तुम्हाला काही साईड सीन बघायचे असतील किंवा कुठले मंदिरं कुठे आहेत काही पाहायचे असतील ना, तर तुम्ही ही माझी मुंबई टू गोवा ही सिरीज पाहू शकता. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तुम्हाला पूर्ण प्लेलिस्ट तिथे भेटून जाईल मुंबई टू गोवाची. बाप रे बाप, मानगावचा ट्रॅफिक बघा भाई, काय सीन आहे भाई साहब. कसला ट्रॅफिक आहे, पूर्ण लाल दिसतोय, लाल मला. चलो बघू आता आपली गाडी कशी निघते इकडून. 3:02 झाले आहेत मानगावच्या ट्रॅफिकमध्ये. इथून बाहेर निघेपर्यंत मला किती आता होतं आहे ना ते मी तुम्हाला अपडेट करतो. 3:13 भाई, खूपच लवकर आलं. देव पावला, लवकर आलं. 3:13 आता मानगावच्या डेपोजवळ आहे मी. इथून पुढे एवढी ट्रॅफिक नाही वाटत आहे मला. पण जी मागे ट्रॅफिक होती ना, ठीक आहे, मी 10 मिनटामध्ये क्लिअर केली ट्रॅफिक बाईक असल्यामुळे इथून तिथून आजूबाजूने टाकून. आणि ही ट्रॅफिक आहे ही कधी कमीच नाही होणार मानगावची. पण ठीक आहे, चला. आता इथून मी राईट पण घेऊ शकतो, पण मी जातो आहे सरळ जाऊन लोणेरेच्या इथून मी राईट घेईन आणि तिथून टोल मार्गे आंबेडकरत मी माझ्या घरी पिसईला म्हणजे दापोली. तर हे बघा आंबेडचा बोर्ड आहे, म्हणजे आपल्या चिपळूणच्या साईडला जाताना इथून राईट मारायचं आहे. म्हणजे हा जाणार आपण टोल मार्गे खालून. आंबेडचा घाट नाही करणार आपण, आंबेडच्या घाटाच्या खालून जाणार. धुरळा बघा भाई कसला आहे रस्ता. म्हणजे इथे मुंबई ते दापोलीला जायचा जो रस्ता आहे पिसई मार्गे, तो आता कन्स्ट्रक्शन काम पूर्ण चालू आहे त्याचा. तर हे बघा धुरळा बघा यार कसला उडतोय. मी तर पुरा लाल हो गया रे. बघा माझा घर, माझा गाव, माझी वाडी कधी आली मलाच नाही माहीत. चला आता इथून लेफ्ट मारायचं आणि आतमध्ये जाऊया. भाई कसला रस्ता काय होता आणि काय झालं आहे. तर हे बघा, आणि बरोबर इथेच येऊन काम थांबलं आहे. वा भाई वा. हे बघा, चला
आता तिथून जाऊया, जातो चेंज वगैरे करतो. आणि हा ब्लॉग म्हणजे आता मी इथे थांबवतो आहे, कारण नेक्स्ट डे म्हणजे तुम्हाला पटकन दुसऱ्याच दिवशी मी जाणार आहे देवीच्या गोंधळाला. तर मग तिकडे आपण भेटू. चला. शुभ सकाळ. आता काल मी घरी पोचलो, त्याच्यानंतर मग रेस्ट वगैरे केला. आता मी माझ्या गावदेवीच्या मंदिरात आलो आहे. इथे नारळ वगैरे देऊ आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे जिथे आमच्या देवीचा गोंधळ आहे तिथेच, म्हणजेच खेडला भैरी भवानी देवीच्या मंदिरात. तर चला आता या मंदिराचं दर्शन घेतो आणि मग त्याच्यानंतर जिथे आता गोंधळ आहे तिथे जाईन.